नमस्कार, मी गणेश आचवल स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। निमित्त आहे घाशीराम कोतवाल या नाटकाच्या हिंदी आवृत्तीचं आणि हे नाटक आता हिंदी रंगभूमीवर उतरतंय आणि त्याचं दिग्दर्शन हे मोठं शिवधनुष्य पेललं आहे अभिजित पानसे सरांनी। नमस्कार अभिजित। नमस्कार। मला जाणून घ्यायचं आहे की ही सगळी प्रक्रिया होती, मगाशी तू प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंस, पण आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी हवं आहे तुमच्याकडनं पुन्हा एकदा की एवढं मोठं शिवधनुष्य आणि ते हिंदी रंगभूमीवर आणायचं काय नेमका विचार केला होतास? सर्वप्रथम मी एक दुरुस्ती करतो की मी एकटा नाही, दिग्दर्शित अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल असे आम्ही दोघं मिळून करतो आहे। हे घाशीराम कोतवाल हे नाटक खरं तर भालचंद्र कुबल यांनी माझ्यापर्यंत पोचवलं, कारण त्यांनी हिंदीमध्ये या नाटकाचे काही वर्षापूर्वी 2-3 प्रयोग केले होते आणि ते कोणा संस्थेसाठी म्हणून त्यांनी ते केले होते आणि ते बोलता बोलता म्हणले की असं केलं होतं, पूर्ण तयार होतं आणि खरं त्यावेळी पण मला त्यांनी बोलवलेलं, पण मी स्वतः शूटिंगमध्ये बिझी होतो। तर मी म्हटलं काय आहे रे, तर तो म्हणलं घाशीराम बघितलं नाहीस तू अजून? मी म्हटलं नाही रे, मला कधी म्हणजे कधी योग नाही आला असं, ऐकलं आहे नक्कीच, माहिती आहे पण बघितलं नाही आहे। तर म्हटलं पुस्तक आहे का तुझ्याकडे? मग ते हिंदीत पहिले वाचलं, मग नंतर मराठी पुस्तक आणून वाचलं आणि मला तेव्हा असं एकदम स्तिमित झालो की काय कलाकृती आहे ही, म्हणजे कालातीत आहे, हे सगळं टाईमलेस आहे। प्रत्येक पॉवरच्या सत्तेच्या महासत्तेच्या सगळ्या खेळामध्ये हे परफेक्ट बसणारं, ते काही केवळ एक पुण्यातलं नाटक नाही आहे का महाराष्ट्रातलं नाही, ते जगभरातलं नाटक आहे आणि प्रत्येक काळामधलं ते नाटक आहे आणि मला ते फारच फॅसिनेटिंग वाटलं आणि माझं एक परसेप्शननी मी एक त्याचं तयार केलं आणि ते ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणतात तसं मी बघितलं नव्हतं, कदाचित मला बरं झालं। मग नंतर मी जेव्हा त्याच्या ब्रोशर्समधनं वगैरे ते बघितलं, मला असं एक वाटलं की हे नाटक खूप मोठ्या भव्य स्वरूपात व्हायला पाहिजे, त्याचा जो काही इम्पॅक्ट आणि ते सगळं, आणि तसं ते घडतं आहे, आज आनंद आहे। मुळात कलाकारांची जी निवड झाली, संतोष जुवेकर असेल, उर्मिला कानेटकर आणि मुख्य म्हणजे संजय मिश्राजी, त्याबद्दल थोडं। हिंदी करायचं झालं तर संतोष माझ्या डोक्यात होता। संतोष हा म्हणजे बाकी ट्रोलिंग आणि या सगळ्या विषय गमतीतच जाऊन देत, मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये काही जे उत्तम कलाकार आहेत, उत्तम अभिनेते आहेत, त्यापैकी संतोष आहे। आज हिंदीमध्ये पण भोसलेपासून त्यांनी ते अनेक चित्रपट केलेले आहेत आणि त्यामुळे तो डोक्यात होता माझ्या, संतोषला घाशीराम करायचा। पण नाना फडणवीस तसा त्या ताकदीचा, बरं हिंदीमधला मला पाहिजे होता, तर बऱ्याच नावांचा विचार झाला, पण एक संजय मिश्रा जेव्हा नाव समोर आलं ते म्हणलं की काय नथिंग लाईक इट, म्हणजे तर एवढ्या ताकदीचा कलाकार आणि NHDचा माणूस आणि नाट्यवेडा, म्हणजे नाट्यवेडा त्यांचं नाट्यवेडे मला आता कळलं आणि आम्ही अप्रोच झाला आणि बघत पहिल्या फटक्यात ते हो म्हणले, म्हटलं घाशीराम नाना मैं करूंगा। तर म्हणजे ते एखादी गोष्ट घडायची असते ना, तेव्हा सगळे पत्ते असे जुळून येतात, तसं येते। आणि आपण प्रेक्षकांना पण सांगूया की या उत्तम प्रोजेक्टला उत्तम प्रतिसाद द्या आणि मुख्य म्हणजे फुलवा खामकर यांचं नृत्य दिग्दर्शन आहे, मंदारचं संगीत आहे मंदार देशपांडे आणि 50च्या वर फौज आहे या कलाकारांची। तर आपण प्रतिसाद देऊया आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोचवूया। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।